ठाकरेंच्या नेत्यांचा विधान भवन ते शिवालय असा पायी प्रवास पाहायला मिळाला। भाजपचे नेते 4-4 गाड्या घेऊन फिरतात, त्याचं काय असं अंबादास तांबेंनी विचारलंय। मुख्यमंत्र्यांनी इंधन सकंट टळेपर्यंत बाईकवर फिरावं असं अनिल परब यांनी म्हटलंय। कल्याण ते डोंबिवली चार्टर्ड प्लेननं फिरणाऱ्यांनी पुन्हा रस्त्यावर फिरावं, अनिल परब यांनी या शब्दात शिंदेंना टोला लगावलाय। प्रतिसाद द्यायला काहीच हरकत नाही बरं का। फक्त देशाला त्यांनी उल्लू बनवू नये, स्वतः वेगळं करायचं आणि लोकांना वेगळं सांगायचं। स्वतःचे सगळे लोक, स्वतः, सरकार, पार्टी आणि खरोखर देशासाठी असं करायची गरज झाली तर आम्ही करू ना। शेवटी देशासाठी करायला काहीच हरकत नाही। या सगळ्या गोष्टी चार्टर प्लेन बंद करावं ना सगळ्यात आधी। सगळे त्यांचे साधे साधे मंत्री ना, राज्यमंत्री चार्टर प्लेनने फिरतात सध्या। त्यांचे पार्टीचे नेते, प्रदेशाध्यक्ष वगैरे सगळे चार्टरने फिरतात। ते जर खरोखर बंद केले तर समजू आपण की खरोखर त्यांना पंतप्रधानाच्या आव्हानाला प्रतिसाद द्यायचा। काल एक मध्य प्रदेशचा भारतीय आंदोलनचा नेता 800 गाड्या घेऊन गेला भोपाळला, उज्जैनहून। जरा हे थांबवलं पाहिजे ना, हे थांबवल्या पाहिजे गोष्टी। निश्चित आम्ही साथ देऊ, काय प्रॉब्लेम नाही। काटकसर सुरू केली आहे, चांगली गोष्ट आहे। परंतु आता जोपर्यंत ही समस्या संपत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री बुलेटवर फिरणार आहेत का हा प्रश्न आहे। आणि मुख्यमंत्री बुलेटवर फिरत असतील तर त्यांचे सगळे जे बगलबच्चे आहेत ना, जे ताफे घेऊन फिरतायत, त्यांच्यावरती पहिला निर्बंध मुख्यमंत्र्यांनी आणला पाहिजे। आजही कल्याणपासून डोंबिवलीला जायला लोक चार्टर वापरत होते। छोट्या छोट्या अंतरासाठी लोक चार्टर वापरतात, हेलिकॉप्टर वापरतात। या सगळ्याला कात्री लावली पाहिजे।